जय हिंद मित्रांनो, पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांच्या आस्थापनेवर गट ड संवर्गातील 152 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्यामध्ये पूर्णवेळ सफाईगार गट क 30 पदे, गट क अर्धवेळ सफाईगार 72 पदे, कार्यालयीन शिपाई गट क 33 पदे, प्रमुख आचारी 1 पदे, सहाय्यक आचारी 7 पदे, भोजन सेवक गट क 9 पदे अशी एकत्र 152 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। मित्रांनो, अर्ज कालावधी आहे 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत। ही भरती प्रक्रिया मागे राज्य राखीव पोलीस बल SRPFमध्ये 600 पदांची भरती झालेली होती, ज्यामध्ये नावी, शिंपी, धोबी, मसालची, सफाईगार अशी विविध पदे होती। पोलीस आयुक्तालय पुणे आणि नागपूर या ठिकाणी ही भरती सुरू झालेली आहे। हळूहळू प्रत्येक जिल्हा पोलीस आयुक्तालय, अधीक्षक इत्यादी ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध होतील। मित्रांनो, ही भरती कंत्राटी कालावधीकरिता बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहे। बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे हा प्रवर्ग मृत संवर्ग झालेला आहे, म्हणजेच ही पदे पोलीस डिपार्टमेंटकडून कार्यालयातून पूर्णपणे रद्द केलेली आहे। परंतु बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यासाठी एक निविदा निघालेली आहे, म्हणजेच की थर्ड पार्टीमार्फत ही पदे भरण्यात येणार आहे। नोकरी शासनाचीच आहे आणि कंत्राटीमध्ये असं नसते की तुम्हाला 11 महिन्यासाठीच ठेवलं जाते, फक्त 1 दिवसाचा ब्रेक असतो, वर्षभर नोकरी असते। चांगला पगार राहील 25-30 हजारच्या दरम्यान। ऑफिशियल पद आहे, म्हणजेच की पोलीस आयुक्तालय, पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक इत्यादी मुख्यालय ठिकाणी जे कामकाज असतं तिथेच तुम्हाला नोकरी आहे आणि शासनाची अंतर्गत नोकरी आहे। तर ऑनलाईन फॉर्म भरून घ्या। तसेच स्किल टेस्ट आणि लेखी परीक्षा अशा 2 चाचण्या होतील, त्यानुसार मेरिटमध्ये तुमची निवड होईल। तर पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाहिरात बघू शकता आणि आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या। अशा विविध जाहिरातीसाठी पोलीस भरती संदर्भात, फॉरेस्ट किंवा सरळ सेवा संदर्भात काही अपडेट असली तर आपल्या चॅनलमार्फत मिळून जाईल। चॅनल लाईक सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद।